नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज मदर्स डे बद्दल मी थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. मित्रांनो, स्वतःला त्रास, कळा, शरीरात दुखणं सहन करून ती 9 महिने आपल्या पोटात बाळाला वाढवते, त्याचे संगोपन करते. असं म्हणतात ना, देवाला प्रत्येक ठिकाणी लक्ष द्यायला जमत नव्हतं, म्हणून त्याने आईची निर्मिती केली असावी. आईला धन्यवाद म्हणण्यासाठी तसा एकच दिवस पुरेसा नाही. आई ही आपली पहिली गुरु आणि मार्गदर्शक आहे. मुलासाठी तो देवाचे दुसरे रूप आहे. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि लिहायला शिकवते. प्रत्येक नातं बदलतं, पण फक्त आईचं बदलत नाही. तिचे निस्वार्थ प्रेम आणि तिच्या मुलाबद्दलची काळजी कधी बदलत नाही. आईबद्दलचे जेवढे बोलले किंवा लिहावे तेवढे कमीच आहे. आई या शब्दापुढे प्रत्येक शब्द कमी आहे. आई पुढे देवही नतमस्तक होतात. फक्त आईच असते जी आपल्या मुलाच्या हृदयातील सर्व काही त्याच्या डोळ्यात बघून समजते. मुलाला जेव्हा प्रत्येक चिंता, त्रास जाणवतो, तेव्हा आई प्रत्येक वेदना सहन करते आणि आपल्या मुलाला सर्वोत्तम काळजी देण्याचा प्रयत्न करत असते. आई ही आपल्या मुलाची ढाल असते आणि जगातील कोणतीही समस्या तिच्या मुलाला स्पर्श करू शकत नाही. आईचे प्रेम अनमोल आहे. त्याची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. लहानपणी जसं होतं तसं लहानचं मोठं झाल्यावर आईचं प्रेम तसंच राहतं. आईच्या प्रेमाची जागा दुसरं कधीच घेऊ शकत नाही. आईचे आपल्या मुलावरचे निस्वार्थ प्रेम हे आयुष्यभर असते. मूल तिच्याजवळ असो किंवा दूर असो याने काही फरक पडत नाही. आई फक्त एक आई असते जिची आपल्या मुलाच्या संगोपन आणि संगोपनात सर्वात महत्त्वाची भूमिका असते. मी आजपर्यंत जो आहे तो फक्त माझ्या आईमुळेच आहे. मला जन्म दिला, मला वाढवलं, मला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं. माझ्या आईनेच मला प्रत्येक चुकीच्या गोष्टीबद्दल अगोदर सावध केलं आणि चांगल्या वाईटातील फरक समजावून सांगितलं. माझी पहिली शिक्षिका माझी आई, आणि जिने मला शिकवलेल्या माझ्या शिक्षकांचा आदर करायला शिकवले. माझी आई, जिच्या कुशीत मला जगातील सर्वात मोठे सुख मिळते. सर्वात मोठी शांती फक्त आईच्या कुशीतच मिळते. माझी आई, जी माझ्यावर निस्वार्थ प्रेम करते आणि त्या बदल्यात कधी कशाची अपेक्षा करत नाही. माझी आई अशीच आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.